अशी ही आमची संध्याकाळ असते बरं का. दररोजची फ्रेश वातावरण, फ्रेश हवा आणि सगळं मोकळं डाकळं वातावरण. त्या मोकळ्या डाकळ्या वातावरणात ह्या ठिकाणी मित्रांनो चिमण्या खेळतात बरं का. म्हणजे आवळच्या टायमाला चिमण्या खेळतात. आता तिथं खाली आली तर दिसा ना, आता तुम्हाला दाखवतो हो का थावा कसं आहे. आणि ते पाहायला इतकं भारी वाटतंय का ना मित्रांनो की एकच ते आता किती असतील चिमण्या अंदाजे मोजायचं गेलं समजा तर 150 चिमण्या असतील बाबा, 150. आणि नादावलीत आहे बरं का मित्रांनो. आमची मेंढरं खाली चरतीत या आणि त्या चिमण्यावर खिळतीत आहे. आवळचा टायमिंग आहे. आवळच्या टायमिंगला असं सुंदर अशी मेंढरं उभी राहिली ती आपली म्हणजे चरत बरं का मित्रांनो. आणि आता हालचाल नाही संध्याकाळचा. आवळचा म्हणजे संध्याकाळच्या टायमाला मेंढरं गपचीप चरतीत आणि एकदम शांतपणे चरतीत. आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं ना मित्रांनो आता तर हो का इथं अनुसाया गोडी बांधून टाकते. आता काय दिवस पूर्णपणे मावळून गेलाय. आता गोडी हे बांधायची मस्तपैकी म्हणजे आपलं वाघर करंडी स्वयंपाक पाण्याला. आणि हो का हे आपलं शिंगरू बरं का. पाहुण्याकडून गोडी आणलेली हे शिंगरू पळत आलंय सुंदर असं. ओके इकडं आता ती गोडीला सवय नसल्यामुळे ती गोड्यात काय गोडी म्हणजे रायना सवय लागली की राहून जाईल. आणि इकडं बाकीची गोडी चरतीत आहे अशी. आता ही बिजाची ती आपली ती येऊन बांधून टाकणार गोडी. असा विषय असतो मित्रांनो संध्याकाळचा टायमिंगचा बरं का आमचा. आता संध्याकाळ तर मित्रांनो आज मला थोडंसं बोलावं असं वाटलं की बाबा नुसतं फक्त आणि फक्त संध्याकाळ आपण संध्याकाळी जरा बोलू बरं का. तर संध्याकाळ आमची कशी असते, चेहऱ्यावर थोडा सुकवा, सुकलेला चेहरा. त्याचं कारण विषय असा आहे मित्रांनो, दिवसभर चालून चालून पाय थकून गेलेलं असते आणि पोटात थोडीशी भूक राहते. आता त्या पोटातल्या थोड्याशा भुकेमुळं तोंडावर सुकवा, पायात थकवा आणि जीव शिनून जातो मित्रांनो. शिनलेला जीव दिवसभर चालून 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 कंटाळा येऊन जातो बरं का. पण संध्याकाळचं ह्या टायमाला असं वाटतं बसावं पण बसता येत नाही, मेंढराच्या पुढं उभं राहावं लागत. तर अशी एक जिंदगी मित्रांनो. कष्ट करायचं का करायचं तर थोडासा आराम भेटावा आपल्या जिंदगीत. काही ना काहीतरी आराम भेटावं. पण एक कडू आहे पण सत्य मी सांगतो बरं का मित्रांनो. जरा ऐकायला कडू वाटेल पण नेमकं सत्य आहे बरं का मित्रांनो. ही जिंदगी सुखाची आणि आरामाची जावं म्हणून आपण कष्ट करतो, बेमाप कष्ट करायचं, रात्रंदिवस कष्ट करायचं. पण कष्ट करता करता जिंदगी सारी जाती पण आपण आराम कधी करत नाही. फक्त आणि फक्त करतो ते कष्ट करतो मित्रांनो. पण माझंच नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यात हीच गोष्ट घडत चालली. लहानपण जातं मोठेपण व्हायच्या आशेने आणि तरुण पण जातं श्रीमंत व्हायच्या आशेने. कुणी श्रीमंत होत नाही, कुणी मोठा होत नाही, जसा आहे तसाच राहतो आणि शेवटी मरून जातो मित्रांनो. अशीच ही एक जिंदगी मानव जातीची बरं का. मानव हा असाच म्हणजे बाबा पहिल्यापासूनच असा विषय मानवाचा. कारण त्याला बुद्धी आहे, डोकं आहे. त्यामुळं हा मानव लहानपण हसणे खेळण्याच्या बागडण्यात जातं फक्त आणि फक्त लहानपणीच मित्रांनो मजा. एकदा लहानपण संपलं की तरुणपण कमावण्याच्या नादात कमावता कमावता तरुणपण निघून गेलेलं सुद्धा कळत नाही. म्हातारपण येतं आणि म्हातारपण आलं की मग शेवटी मरणाची वाट पाहिजे. असा एक माणसाचा विषय आहे मित्रांनो. आता हीच आमची अवस्था आहे. दिवसभर चालायचं. आता पारा अंधार पडायला लागलाय तरी तटम उभं 2 पायावर राहायचं निवांत. मग मेंढरात वाघरत घातल्यावर मग चहा पाणी कोकरी करडं. त्यात आम्हाला 9 वाजायच्या. 9 वाजल्याच्या नंतर पुढं जेवायचं. अशी एक आमची ही जिंदगी मित्रांनो धनगराची. खरंच बाबा मेंढपाळाची जिंदगी लय भरपूर कष्ट आहे. परंतु आम्हाला या कष्टाची सवय लागली त्यामुळं अजिबात काहीच वाटत नाही बरं का मित्रांनो. तर आजच्या पुरतं एवढंच मित्रांनो. मला हेच सुचलं आणि हेच म्हटलं तुमच्यासमोर व्यक्त करावं. तर एवढंच थांबतो आणि धन्यवाद बरं का मित्रांनो. तर हे 2 शब्द काय वाटले मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो.